दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर इथे जे आपण सूत्र वापरणार आहोत ते आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. तर इथे गणितामध्ये आपल्याला मसावी आणि लसावी दिलेला आहे, तो आपण इथे लिहून घेतला. त्यानंतर दुसरी संख्या आपल्याला काढायला सांगितली आहे, त्यामुळे दुसरी संख्या इथे आपण लिहिले आणि पहिली संख्या इथे गुणाकारात असणार आहे, ती पलीकडे गेल्यानंतर भागाकारात होणार आहे. आणि पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे 64. त्यानंतर इथे जर आपण संक्षिप्त रूप दिले तर इथे 16 एक्के 16, 16 चोक 64, परत इकडे 4 एक्के 4, वरती 4 चोक 16, राहिले 3 झाले 32, त्यानंतर 4 8 32, त्यामुळे दुसरी संख्या इथे आपल्याला मिळून गेली 48 आणि 48चा पर्याय हा बी आहे. 6, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी एक उरते? तर इथे लहानात लहान हा शब्द वापरला आहे, त्यामुळे आपल्याला या तीन संख्यांचा लसावी काढावा लागणार आहे. त्यामुळे सुरुवातीला यांचे जर आपण अवयव पाडले तर 6चे अवयव होतील 3 गुणिले 2, त्यानंतर 9चे अवयव होतील 3 गुणिले 3 आणि 12चे अवयव होतील 2 गुणिले 2 4 आणि 4 त्रिक 12. त्यानंतर लसावीचे सूत्र आहे सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. तर इथे पहिला सामायिक अवयव आहे 3, त्यानंतर कोणत्याही दोन अवयवांच्या यादीमधील सामायिक अवयव हा सामायिक अवयव म्हणून ग्राह्य धरला जातो. तर पुढचा सामायिक अवयव आहे 2, त्यानंतर उरलेले असामायिक अवयव आहेत, तर यांचा गुणाकार केला तर आपल्याला लसावी मिळेल 36. त्यानंतर सांगितले आहे बाकी एक उरते, त्यामुळे 36 अधिक 1 केले तर आपल्याला उत्तर मिळेल 37 आणि त्याचा पर्याय हा बी आहे. दोन संख्यांचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावी 23 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती? तर सूत्र आपल्याला माहिती आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. तर इथे आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, त्यानंतर आपल्याला गणितामध्ये विचारला आहे लसावी आणि मसावी गणितामध्ये दिलेला आहे 23. तो इकडे गुणाकारात होता, तो पलीकडे गेल्यानंतर भागाकारात जाणार आहे. त्यानंतर इथे जर आपण संक्षिप्त रूप दिले तर 23 एक्के 23, वरती सुद्धा 23 एक्के 23, त्यानंतर राहिले 8 झाले 87, त्यानंतर 23 त्रिक 69, त्यानंतर उरले 18, त्यामुळे 18 इथे लिहिले तर इथे झाले 184, त्यानंतर 23 8 184, त्यामुळे इथे आपल्याला लसावी मिळाला 138. 12 व 18चा मसावी किती? तर सुरुवातीला आपल्याला 12चे व 18चे अवयव पाडावे लागतील, त्यामुळे 12 आणि 18 लिहून घेतले. त्यानंतर 12ची फोड करताना 2 गुणिले 6, त्यानंतर 6ची फोड होईल 2 गुणिले 3, त्यानंतर 18चे अवयव पाडताना 2 गुणिले 9 आणि 9ची फोड 3 गुणिले 3. त्यानंतर या दोन अवयवांच्या यादीमधील सामायिक अवयव बघितले तर पहिला सामायिक अवयव आहे 3, त्यानंतर 2 आणि हे असामायिक अवयव आहेत. तर मसावीचे सूत्र आहे मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार, त्यामुळे ते सामायिक अवयव आहेत 2 आणि 3 आणि यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मसावी मिळेल 6 आणि त्याचा पर्याय हा सी आहे.